दिवसाची सुरुवात अशी बरोबर आपण आता पावसाळा खूप जास्त झाला. खूप ठिकाणी पाऊस पडला. खूप ठिकाणी अ, पूर आले. खूप ठिकाणी झाडं सर्व काही वाहून गेले आणि खूप नुकसान झालं. आणि अशा वेळेस आता जो तो पर्यावरणाचा विचार मांडत आहे, पर्यावरणबद्दल विचार करत आहे किंवा बोलत आहे. आपण पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. कारण झाडे जगली तर माणूस जगणार आहे. आणि आपण झाडांचे आभार मानले पाहिजे की ते आपल्याला ऑक्सिजन देतात, ते आपल्याला अन्न देतात, ते आपल्याला लाकडं देतात, त्या झाडांपासून आपल्याला औषधं प्राप्त होतात. आणि आपण त्याच्यावर किती अवलंबून राहतो. आणि ही सर्व विचार केला तर आपल्याला ते असं आश्चर्य वाटतं की हे सर्व देवाने बनवलेलं आहे. परंतु आपण त्याबद्दल किती वेळा देवाचे आभार मानले आहेत. आपण बऱ्याच वेळेस जे बनवलं गेलं आहे त्याची लोक पूजा करतात, त्याचे लोक आभार मानतात, त्याची उपकारस्तुती करतात. आकाश आहे, पाऊस आहे, झाडं आहेत, डोंगर आहेत, समुद्र आहे, नदी आहे, त्यातली पाणी आहे. जे काही देवाने बनवलेले आहे लोक त्याची उपासना करतात, त्याचे आभार मानतात. पण ज्यांनी हे सर्व बनवलं त्याचे आभार मानायला मनुष्य नेहमी विसरत असतो. स्तोत्र करता 100 बघा की परमेश्वराचा जय जयकार करा. स्तोत्र संपूर्ण 100 जे आहे हे देवाचं स्तुतिगान आहे. देवाचे आभार मानण्याचं एक स्तोत्र आहे. बघा रोमकरास पत्राच्या पहिला अध्याय आणि 25व्या वचनात पाऊल काय म्हणतो बघा. रोमन्स चॅप्टर 1 अँड वर्स 25. ह्यामध्ये पाऊल म्हणतो की त्यांनी लोकांनी देवाच्या सत्याचा असत्याशी मोबदला केला आणि त्याला सोडून उत्पन्न केलेल्या पदार्थांची भक्ती व सेवा केली. तो उत्पन्न करता युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन. बघा जे तयार केलं देवाने त्याचीच लोक उपासना करायला लागले. आपण जिवंत आहोत ह्याचा आनंद आहे, पण कोणामुळे जिवंत आहोत याचा धन्यवाद करा. आपण कोणामुळे ह्या जगामध्ये आहोत. जेव्हा तुम्ही विचार करा की हे किती सुंदर आहे तेव्हा देवाचे आभार माना. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. स्तोत्रसहिता 24 आणि पहिलं वचन. साम 24 अँड वर्स 1. पृथ्वी आणि तीवरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.